हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी। आज आपण घरीच अगदी मऊ रसाळ आणि स्वादिष्ट असे गुलाबजाम बनवणार आहोत। ही रेसिपी अगदी सोपी आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी एका बाउलमध्ये मी इथे घेतलंय 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मिल्क पावडर आणि 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा। आता त्यामध्ये मी घातलंय 2 टेबलस्पून तूप आणि सगळं मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचंय। यानंतर थोडं थोडं दूध घालत मऊसर पीठ मळून घ्यायचंय। पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल ठेवायचं नाहीये। इथे मी साधारणतः 1 कप दूध वापरलंय। दूध जे आहे ते गरजेनुसारच घ्यायचंय। या गुलाबजामसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे गव्हाचं पीठ 1 कप, मिल्क पावडर 1 कप, बेकिंग सोडा 1/4 टेबलस्पून, तूप 2 टेबलस्पून, दूध गरजेनुसार साधारणतः 1 कप। तर असं हे साहित्य मी अजून एकदा सांगितले। पीठ खूप घट्ट नको हा, नाहीतर जामून आपले खूप कडक होतील, आणि खूप सैलही नको, नाहीतर तेलात गेल्यावरती पळून जातील। पीठ मळून झालं की पीठ झाकून 15 मिनिटं आराम करू द्या। जामूनलाही थोडा ब्रेक हवाच की नाही। 15 मिनिटांनी पीठ पुन्हा हलकं मळा आणि छोटे छोटे गुळगुळीत गोळे बनवा। क्रॅक आले तर समजा जामून नाराज आहेत, म्हणून गोळे अगदी स्मूथ करा। आता मी गुलाबजाम तयार करेपर्यंत मम्मीने मस्तपैकी साखरेचा पाक करून घेतला। 1 तारेचा साखरेचा पाक तयार केला, ना जास्त चिकट ना पातळ, कारण जामूनला आरामात पोहायचं असतं। गरम जामून थेट गरम पाकात टाका। आता कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करा। तेल खूप गरम किंवा थंडही नको, मध्यम आच म्हणजे जामूनची बेस्ट फ्रेंड। गोळे हळूच टाका आणि मंद आचेवरती फिरवत तळा। सोनेरी रंग आला की समजा जामून रेडी टू इम्प्रेस। आता सगळ्यात कठीण स्टेप, वाट पाहणं। हे गुलाबजाम किमान 1 दिवस पाकात भिजू द्या। दुसऱ्या दिवशी कट केल्यावर आतपर्यंत रस, बाहेरून एकदम मऊ। हेच आहेत परफेक्ट होममेड गुलाबजाम, आणि तेही बिना मैद्याचे। मग व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।